क्रूरता काय असते हे आता नुकताच आपण छावा चित्रपटामध्ये पाहिलं की एक धर्मांध शासक काय करू शकतो आणि कशा प्रकारे अत्याचार करू शकतो हेही पाहिलं. परंतु जिथं बीज खराब आहे तिथलं फळ सुद्धा खराबच असतं. हे उदाहरण औरंगजेबाच्या बाबतीत 100% लागू होत. का तर औरंगजेबाचा नातू असणारा हा फारुख सियार ज्यावेळेस बाबा बंदा बहादूर शिखांचे प्रमुख यांना कैद करतो आणि जी अमानवीपणा करतो ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. एक 6 वर्षाचा मुलगा 8 वर्षाचा मुलगा बंदा बहादूर यांचा त्याचे 100 तुकडे करून त्याचे काळीच काढून ज्यावेळेस बंदा बहादूर यांच्या तोंडात धर्म बदल म्हणून कोंबत असतो त्यावेळेस हा फारुख सियार खऱ्या अर्थानं औरंगजेबाचा नातू आहे आपल्याला पटतं. जवळजवळ 8 वर्षामध्ये 33 लढाया करणारे बंदा बहादूर एकही लढाई हारलेली नाहीत. पण शेवटची गुरुदासपुरमची लढाई जसं छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर धोका होतो तसाच धोका बंदा बहादूर यांच्या बरोबर होतो आणि 700 शीख सैनिकांसह त्यांना कैद करून दिल्लीमध्ये फारुख सियार याच्या समोर आणलं जातं. त्यावेळेस फारुख सियार प्रचंड यातना द्यायला बंदा बहादूर यांना सुरुवात करतो आणि इस्लाम कबूल कर अशा प्रकारचा दबाव आणला जातो. त्यावेळेस बंदा बहादूर झुकत नाही ते समजल्यावर फारुख सियार दुसरं टेक्निक वापरतो की रोज 100 शीख सैनिक बंदा बहादूर यांच्या समोर आणायचं की ज्या सैनिकावर जीवापाड हा नेता प्रेम करतो त्या 100 सैनिकांना यातना देऊन मारलं जायचं आणि सांगितलं जायचं की आता तरी इस्लाम कबूल कर. त्यावेळेस मरते वेळेस हे सैनिक सांगायचे आमच्या जीवाचं काही होऊ द्या, आम्ही वाघच आहोत, आम्ही याला घाबरत नाही. मृत्यू तर आज ना उद्या कधी येऊ शकतो. 7 दिवस हा अत्याचार 700 सैनिकाच्या कत्तली झाल्यानंतर ज्यावेळेस फारुख सियारला समजतं की अजून बंदा बहादूर झुकत नाहीत, एवढा यातना देऊन या ठिकाणी आवाज करत नाहीत, कोणताही त्रास झालाही चेहऱ्यावर दिसत नाही, त्यावेळेस तो पुढचं टेक्निक वापरतो. ते म्हणजे 6 वर्षाचा बंदा बहादूर यांचा मुलगा आणि 8 वर्षाचा मुलगा हे समोर आणले जातात. साखळ दंडामध्ये बांधलेल्या बंदा बहादूर समोर आपली 2 लहान मुलं उभा असतात आणि फारुख सियार त्यांच्या गळ्यावर तलवार ठेवतो आणि सांगतो की आता ह्यांची कत्तल बघायची असेल तुला तर या ठिकाणी आहे असाच राहा, नसेल तर इस्लाम कबूल कर. त्यावेळी 2 मुलांना आपल्या या ठिकाणी कवटाळतात बंदा बहादूर आणि सांगतात की शेर के बछड़े हो, काही होत नाही, काही फरक नाही पडत. आणि 2 मुलांच्या कत्तली डोळ्यासमोर केल्या जातात. त्या लहान मुलांचे 100 तुकडे केले जातात, त्यांचं काळीच काढलं जातं आणि बंदा बहादूर यांच्या तोंडात कोंबलं जातं की आता कबूल कर. अंतिमता बंदा बहादूर यांचे डोळे काढले जातात, अंगावरची कातडी सोलून काढली जाते, हात पाय तोडले जातात आणि 9 जून 1716 त्यांचा मृत्यू होतो. हे मुघलांचे सत्य चेहरा आणि सत्य परिस्थिती मुघलांची आहे. त्याच्यामुळं फक्त आपण पाहतो की औरंगजेब तर त्या क्वालिटीचाच आहे, पण इतर मुघल सुद्धा कुठले सरळ नव्हते. आणि पुढे चालून ह्याच मुघलांची मराठ्यांनी अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांनी कशी जिरवली हे आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये नक्कीच पाहूयात.